पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे फौद पटेल. स्ट्राइक एंड वरती अजय पाटील. चला मॅचला सुरुवात करा पंच. पहिला चेंडू यावेळेस हलक्या हातानं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं बॅकअप देखील इथून मात्र होतंय आणि या चेंडूवरती 2 धावांची नोंद देखील केली जाते. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी अकाउंट ओपन झालंय ते टीम बेलवली संघाचं. बेलवली संघ मैदानामध्ये खेळतोय. वहूच संघाला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आणखीन एक अजयचा चेंडू. इथे मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलं आणि लँड देखील केलं गेलं सीमारेषा पार. धावा मिळतील 4. अर्थातच आलाय घणाघाती चौकार. आणखीन एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा आर पार सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार. या 4 मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती 10 धावांची नोंद. अजय पाटील AK-47 सारखी फायरिंग करतोय. धावांच्या गाडीचा अंतर तो वाढवतोय. इथे जरा आता हँडब्रेक खेचायची वेळ आलेली आहे. गोलंदाज तो हँडब्रेक खेचणार का? ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जसा आला तसा त्याला मारला गेला. लागोपाठचा तिसरा. हा अतिशय देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा पॉइंटच्या डोक्यावर न मारलेला चौकार. चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार आलाय. गोलंदाजाकडे 2 व्हीलर की 4 व्हीलर आहे आता हा प्रश्न विचारला जाईल. कारण 2 व्हीलरच कदाचित त्याच्याकडे आहे म्हणून हँडब्रेक या गाडीला नाहीये. पण जो काही ब्रेक आहे ना तो आता लावावा लागणार. समोर आपण बघतोय जवळजवळ 140च्या पर किलोमीटर आवर्स न फलंदाजी करतोय फलंदाज. आणि एक उंच खेळण्याचा प्रयत्न. इथे ब्रेक लावलाय. कदाचित ही गाडी नव्यानं संधी शोधत होती जिनं डिस्क ब्रेक लावलाय आणि कॅच देखील पकडला गेला. मोहम्मद इसाने या क्षेत्ररक्षकांना टिपलेला झेल. अजय पाटीलचा संपलाय खेळ. स्कोर कार्ड वरती धावा लागलात 1-14. संधी DJ तांडेलला. नेक्स्ट बॅटर राकेश म्हात्रे. एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे या संघातील. पण इथे मात्र आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग साठी. स्कोर कार्ड वरती 14 धावांची नोंद आहे. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी मार्ग वरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार.
सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर, 3 चौकाराचा मार खाल्ल्यानंतर या बाईकनं सटीक ट्रॅक पकडला आणि इथून शेवटचे 2 चेंडू 1 विकेट घेताना निर्धाव फेकलेत. पहिलं षटक समाप्त झालंय. सरासरी 14ची राखली गेली आहे. 1 गडी गमावला गेलाय. पण अजूनही इथून आपण बघतोय बऱ्याच चेंडूचा खेळ बाकी आहे. अरे इथे आपण पाहतोय पहिल्यांदा ऍडव्हर्टाईज संपली आहे, पण आता खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या समोर येईल. नेक्स्ट बॉलर, चला स्पीडअप दाखवा. वेळ खूप महत्वाची आहे आणि वेळ सांगतीये आज या शृंखलेची अंतिम रात्र आहे आणि रात्रीतली आता मध्यरात्र सुरू झाली आहे. 2:35 अवधी इथे सुरू होताना. नेक्स्ट बॉलर सौथ पटेल, मागच्या मैचचा हीरो, क्या बल्लेबाज को 0 पे आउट करेगा या बल्लेबाज सौथ पटेल को आसमान दिखाएगा. इस बार बारी सौथ की है, लेकिन उसके सामने खड़ा है एक हाई वोल्टेज बल्लेबाज आकाश पवार. अजयनं तर कामगिरी चांगली केली, पण आता जबाबदारी या अक्षय पवार कडे आहे. अक्षय पवारला 10 का दम दाखवावा लागेल. पवारांची पॉवर महाराष्ट्राला माहिती आहे, पण इथे या पवारची पॉवर हाळगावच्या या मैदानावरती अमन स्पोर्ट्स क्लबच्या या आयोजनामध्ये दाखवणं त्याच ताकदीनं गरजेचं आहे. आकाश पवार स्ट्राइक एंड वरती आहे. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेगावरती गोलंदाज स्वार झाला होता. सटीक टप्प्यावरती जबरदस्त चेंडूचा मात्र इथून अतिशय सुंदर खेळ पाहिला आपण. या टप्प्यावरती कंट्रोल त्यानं केला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आकाश पवार, किरण पवार, अक्षय पवार, पवार नावं टेनिस क्रिकेटमध्ये गाजतायत. इथे जबरदस्त फटका, काय फटका आहे. या फटक्यावरती उत्तर नाहीये गोलंदाजाकडे, पण इथे मात्र आपण पाहतोय धावा मिळतील 4, जरूर होगा बेडा पार. टोटल स्कोर कार्डवरती धावांची नोंद 18. क्विक ऍक्शन पाहायला मिळालं. रिॲक्शन करण्याची संधी देखील इथे मिळत नाहीये. इथे आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आणि या ऍक्शनच्या जोरावरती स्वतःचं शरीर पूर्णपणे जमिनीला झोपवलंय आणि इथे शरीराचा वापर करताना पॉवरफुल या पवारांना मारलाय चौकार. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येत, फटके कशी असोत, धावांची गरज आहे हे बेलोली संघानं आता ओळखलंय. मला का सलामीला आणलं गेलं, माझ्या मनगडातली ताकद या मॅच मध्ये मला दाखवायची आहे आणि इथून आता सौदला चांगला चेंडू फेकावा लागेल. नाची डाऊन क्रिकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फटक्यावरती झटका. क्रमांक 2 बेलोली संघाला दिला गेला. आणखीन एक फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. चौचं मी कौतुक करेल. 2 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट मात्र घेतलेली आहे. संधी देऊया डीजेला. आकाश शोरगे आता मैदानामध्ये जातोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 18 धावा नोंद केल्यात. 2ऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. पण आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूवरती आकाश शोरगे हा फलंदाज हवी होणार का. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा. मुजीब खरबे,
मुजीब खरबे सांगतात आएंगे, जरूर आएंगे, वो पल भी आएंगे जिस पल में हाल प्रीमियर लीग होगी। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेला फटका खेळला जातोय, पण इथून मात्र मिळेल ती एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती बाद. टोटल धावा लागलात 19. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंड वरती आलाय फलंदाज राकेश. स्ट्राइक एंड वरती आलाय. या राकेशच्या मनगडामध्ये देखील ताकद आहे. बेलुली संघाच्या नावासाठी बराच वेळा विक्रम करण्याचा प्रयत्न त्यानं केला, पण इथे कॅच पकडण्याची संधी होती. यष्टरक्षकानं चांगला प्रयत्न केला, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटलाय आणि इथून मात्र राकेशला दिलं जातं जीवदान. पण जमेची बाजू आहे. सौच्या या षटकामधला आणखीन एक चेंडू निर्धाव आपण पाहिला. येणारा आणखीन एक चेंडू या षटकातील आता मात्र आपल्याला पाहायला देखील मिळेल. इथे स्लॉट मध्ये घेतलाय, परफेक्ट कार्यक्रम केलाय, आउट ऑफ द पार्क चेंडू गेलाय, सीमा रेषेच्या अगदी बाहेर. कॅच सुटल्यानंतरचा हा मारलेला बिग हिट, दुखण्यावरती लावलेलं हे औषध. षटकार. थँक्यू डीजे. 25 धावां 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.5च्या सरासरीनं स्कोर कार्ड वरती नोंद केल्या गेल्या. 2 गडी मात्र बाद झाले. 2 फलंदाज तंबूच्या आसराला धाडले गेलेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज यासिर गोलंदाजी मार्क वरती आहे. बघा टीम मीटिंग नकोय. चला फलंदाज मॅचला ऑन करा. कारण वेळेचं बंधन दोन्ही संघांना आहे. सामाजिक कार्यकर्ते मुस्लिमबाई बेकरीवाला बघा क्रिकेटचे दर्दी क्रीडा रसिक आहेत. मुनीर पटेलची मॅच पाहण्यासाठी अजूनही थांबलेले आहेत. मुजीब खरवेची गोलंदाजी त्यांना आज पाहायची आहे. यासाठी ते अजूनही या मैदानाच्या चारी दिशेला फेरफटका मारतात. पण इथे या मॅच मध्ये नव्यानं पुन्हा एकदा संधी आहे यंग टॅलेंटला. यासिर गोलंदाजी मार्क वरती तयार. यासिरचा हा पुलटॉस चेंडू भीमरच्या माध्यमातून पंचांनी पनिशमेंट दिली. नो चेंडू वरती सिंगल कंप्लीट होतीये. 1+1 2 धावांनी वाढ. भीमरचा चेंडू येणारा क्षण आता या मॅच मध्ये ट्विस्ट वाढू शकतो. उघडा डोळे पहा नीट. या मॅच मध्ये येणारा चेंडू आहे खऱ्या अर्थानं दसऱ्याच्या आधी दिवाळीच्या आधी फ्री हिट बोनसच्या माध्यमातून. टोटल 27. वेगवान चेंडू. इथे मात्र खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाज या चेंडूला मिस करतोय. आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहतोय आणि हा चेंडू विसावतोय शिक्षकाच्या हातामध्ये. माझ्या वयाचा अनुभव कमी असला तरी क्रिकेटचा जो काही अनुभव माझ्या पाठीशी आहे तो घेऊन मी मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज यासिर. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकण्याचं काम मात्र इथून केलं गेलं. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. गोल्डन संघाचा कर्णधार मला असं वाटतंय स्टेजच्या अगदी समोर ते बसलेले आहेत येल्लो जर्सी घालून. विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. गोल्डन संघाचे जे खेळाडू मला इथनं दिसत आहेत ना त्यांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा.
इथे गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूनं रूम बनवला, इथे वळण घेतलं आणि हा गेला चेंडू आरपार. धावा मिळतील 4. इथे मात्र आलाय चौकार 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 चौकार. कल होगा घमासान, बड़े मंच का बड़ा मुकाबला. HPL हाल प्रीमियर लीग 2024. तिकीट एक फलंदाज चौकार मारल्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. गोलंदाजानं चांगलं कमबॅक इथून केलंय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 31 धावांची गाडी मात्र पळतीये. पण पळता पळता कधी चहा घेण्यासाठी कधी नाश्ता करण्यासाठी थांबती की काय असा प्रयत्न मैदानामध्ये विकेट घेताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅटर अभि. अभि जर्सी क्रमांक 2 पण आलाय 5व्या क्रमांकावरती. कोर्टन संघाचा संघनायक, तुम्हाला शेवटची आणि अंतिम विनंती केली जाते, आपण आयोजकांशी तातडीनं संपर्क साधा. कदाचित आयोजक एखादा कठोर निर्णय तुमच्यावरती घेतील आणि तो निर्णय मात्र तुमच्या अंगलट येऊ शकतो. हे मी तुम्हाला ऑनलाईन सांगतोय. जे कोणी गोल्डनचे प्रतिनिधी या मैदानावरती आहेत, मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत, त्या सगळ्यांना विनंती असणारे आपण आयोजकांशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. पंचाचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. लाईन मिस करणारा चेंडू होता. इथे मात्र लाईन मिस केली या चेंडूनं आणि या चेंडूवरती पंचांनी पनिशमेंट देताना वाईटचा इशारा केलाय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त चेंडू. यावेळेस सटीक यॉर्करचा प्रयत्न केलाय आणि या यॉर्कर वरती उत्तर नव्हतं. साऊथ कर्जीकर बरंच काय करतोय, कधी पाणी देतोय, कधी चेंडू देतोय, पण बाकी सगळे विचार करतायत. डायमंड स्टोरचे ओनर सुपियार संधे आम्हाला टी शर्ट कधी देणार. इथे LBW च्या माध्यमातून परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे 32 वरती 4 डीजे. थर्टी 32 3वर 2 32 रन हुए. 32 नेक्स्ट बॅटर प्रणित गायकवाड. गायकर प्रणित गायकर याला आता करून दाखवावा लागेल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती येतोय फहद इसाने. HPL ची चर्चा नाक्या नाक्यावरती आहे. हाळ गावामध्ये जिथे जाईल तिथे आपण HPL ची चर्चा बघतोय.
आता राजू हा फेमस झालाय HPL मध्ये. आता कदाचित 35,000 पॉइंटच्या वरती त्याच्यावरती बोली लावली गेली आहे. जबरदस्त टायमिंग. इथे मात्र प्रॉपर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा येतोय. 4 धावांसाठी विचार करायला लावणारा हा चौकार. टोटल स्कोर कार्ड वरती नोंद 36 धावा तर स्कोर कार्ड वरती लागल्यात. पण इथे मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. बॅटची कडा घेतली. फाईन लीगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत होता पण इथे टिपलाय झेल आणि संपलाय आणखीन एक मोठ्या फलंदाजाचा खेळ. जसा HPL चा उल्लेख होतोय तसा आसिफ जलगावकर साहेब मात्र खुश होत आहेत आणि त्यांच्या गावातील तळागाळातील खेळाडू आता या मैदानावरती उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना त्यांना पाहण्याची संधी आहे. गोर्टन संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. टीम गोर्टन संघाच्या संघनायकाला विनंती आहे, तुम्ही लगेचच टॉस साठी या. नेक्स्ट बॅटर राजेश पाटील. वरती 5 गडी गमावले गेलेत. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ शेष आहे. इथून मात्र हे अंतिम षटक आहे. तोडफोड मार धाडवाला हे षटक आणि या षटकामध्ये आता आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळणार. हे षटक खूप महत्वाचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इथे मात्र डाव्या हाताच्या या बॅटरनं जोरदार पद्धतीने हल्ला केलाय आणि या हल्ल्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लीलया पूर्ण होतोय. तिसरी धाव अंगलडी येते. पंचांनी उचलली बोट म्हणजे अर्थातच फलंदाज झालाय रन आउट. DJ ला मिळतीये संधी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज पाहायला मिळेल का? पण इथे मात्र गोलंदाजानं चांगल्या पद्धतीला या चेंडूला अडवलं गेलं आणि इथे टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज तू चल मैं आया. नेक्स्ट बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. उमेश स्ट्राइक एंड वरती. बघा कदाचित फलंदाजानं शूज घातलेले नाहीयेत असं पंच सांगतायत. या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. तुम्हाला ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी, शूज कंपल्सरी आणि हे शूज घातलेले नाहीयेत कदाचित उमेशनं. 2 धावांची पॅनल्टी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण फलंदाज आता मैदानात आलाय.
इथे मात्र आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, जबरदस्त झेल. काय झेल टिपला इथे सौद आणि सौद पटेलनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. का मला पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला गेला, पण या फलंदाजानं मात्र चांगला प्रयत्न केला. यावेळेस तो मैदानाच्या बाहेर येतोय 0 या धावसंख्येवरती. स्कोर कार्डवरती धावा मात्र स्थिर आहेत. इथे धावा लागला स्कोर कार्डवरती 38. चला फलंदाज लवकर जा क्रीजवर. नेक्स्ट बॅटर उमेश, 10व्या क्रमांकाचा फलंदाज, जर्सी क्रमांक 88. जबरदस्त वेगवान चेंडू आपण पाहतोय. रनआउटची विकेट इथून बाहेर जाईल. चांगल्या पद्धतीने चेंडू फेकण्याचं काम गोलंदाजानं केलंय. 4 षटकं कंप्लीट झाले आणि या 4 षटकामध्ये धावफलकावरती नोंद झाल्या त्या 38. नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये गरज येते 39 धावांची. टीम वहूर संघाला बेलवली संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच गोल्डन संघाचा कर्णधार. चला या टॉस साठी आणि एएससी हाळ संघाला विनंती आहे आपला कर्णधार देखील आपण टॉस साठी पाठवायचा आहे. आणि हा टॉस करतील आसिफजी जलगावकर साहेब. नाणेफेकीचं कौल जिंकले एएससी हाळ संघानं. सामना असेल 3 षटकांचा. अर्थातच पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 2 ची पहिली लढत गोल्डन बुद्रुक संघाच्या विरोधात एएससी हाळ. यानंतरची मॅच. इथे मात्र टार्गेट सेट करायचंय वहूर संघाला बेलवली संघाच्या विरोधात 39 धावांचा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच चेंडू द्या मैदानामध्ये. वहूर संघाला विनंती आपले फलंदाज आपण लगेचच मैदानामध्ये पाठवा. वहूर संघाच्या कर्णधाराला विनंती बघा आपण फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. आणि फलंदाज मैदानामध्ये आलेत. दिसानी आणि सौद पटेल ही जोडी मैदानामध्ये येते. 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. आने वाली 24 गेंदे 39 रनों की जरूरत.
प्रणित गायकर. प्रणित गायकर. बाकी सब सपने होते हैं अपने तो मारना फेक. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रणित गायकर. प्रणित गायकर स्ट्राइक एंड वरती. सौद पटेल 24 चेंडू विजयासाठी 39 धावांची गरज. P1चं हे षटक पॉवरफुल पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार. गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पहिला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न जशास तसं उत्तर मिड विकेटच्या बाहेर. गोळीच्या वेगानं चेंडू आरपार. धावा मिळतील. चौकार घणघणीत आलाय चौकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती धावफलकाला आकार दिलाय सौदनं. बराच दूरवरचा प्रवास करून आम्ही इथे आलोय आणि या मॅच मध्ये आम्ही जिंकण्याची ताकद क्षमता ठेवतोय. पण गोलंदाजी करताना गोलंदाज प्रणित गायकरला काहीतरी करून दाखवावं लागेल. रिव्हर्सिपचा प्रयत्न इथून मात्र झालाय. जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. या अपीलला जोश जास्त जोश, पण जो उत्साह पाहिला होता ना तो मात्र कमी पाहायला मिळाला. इथे सौदचा वेगळा प्रयत्न झाला. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न त्यानं केला पण निर्धाव चेंडूची होती. सांगता चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज प्रणित. चौकारानंतरचं उत्तर गोलंदाजानं दिलंय. टीट फॉर टॅट. इथे मात्र OUT आउट. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय हा आउट आहे. म्हणजे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. चला नेक्स्ट बॅटर. समी नेक्स्ट बॅटर. समी साने. राजू राजू बे आइलाय. आज राजू की चर्चा होगी. मेरे सिक्स सेंस ये कह रहे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 4 धावांची नोंद. 39चा पाठलाग केला जातोय. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पाहायला मिळते. इथे पंचांनी वाईट चेंडूचा इशारा केलाय आणि इथून मात्र एक धाव प्लस केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्या त्या 5. रहीम भाई भी आलाय आणि इथे सगळ्यांनी त्याला पाहिलाय.
जबरदस्त चेंडू बघा, प्रत्येक चेंडूवरती जोरदार अपील केली जाते, जोश वाढवला जातोय, उत्साह वाढवला जातोय, गोलंदाजाचा आत्मविश्वास इथून वाढवला जातोय. चांगल्या पद्धतीनं प्रणित एक चौकाराचा मार खाल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. मूर्ती लहान आहे पण कीर्ती चांगल्या पद्धतीनं महान करण्याची संधी तो शोधतोय. जसाच तसं उत्तर इथून मात्र पाहायला मिळालं. समीने आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत आणि तेही अतिशय सुंदरतेने हाताळलेत. ते प्रणितनं 1.5 चेंडूचा इथे इशारा येतोय. आजच्या रात्रीचा हा कदाचित 4था चेंडू डेट असेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, थोडस आपल्या शरीराला बेंड केलं गेलं पण इथे मात्र गोलंदाज हुशार निघाला. त्यांना ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने या चेंडूचा वापर करताना यष्टिरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. आता मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि इथून या षटकातील कदाचित एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूवरती 5 धावा खर्च झाल्यात, 1 विकेट देखील घेतला गेलाय. अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा हा षटकामधला. आणखीन एक चेंडू, डॉट डॉट डॉट, निर्धाव निर्धाव आणि निर्धाव पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 18 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे 34 धावांची. 18 चेंडू 34 धावा, 34 धावा, 18 चेंडू. वहुर की बेलवली, 25 दिया, 35 दिया, 40 दिया. कल पता चलेगा किसने किसको क्या दिया. अफान राउत इनका स्वागत किया जा रहा है. अभी दौड़ रहे हो, बेस्ट बैटर बेस्ट बॉलर सीरीज की रेस में वो दौड़ रहे. नेक्स्ट बॉलर अजय पाटील. अजय है ना. पुन्हा एकदा अपील मैदानामध्ये इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 17 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 34 धावांची गरज. 17 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, सटीक टप्पा, अचूक वेध, तिखट मारा. परिस्थिती बिकट होत चालली आहे. वहुर संघाचे फलंदाज मात्र आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहतात. इथे मात्र प्रेमात पडली की काय, खामोश हो चुके हैं वो, लेकिन इस खेल में डरना मना है. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला, स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज आडवी बॅट फिरवतोय, सरळ बॅट फिरवतोय, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क घडत नाहीये. फात मात्र शांत आहे आणि या शांततेत खऱ्या अर्थानं आता टाचणी पडली तरी आवाज येईल एवढा शांत पद्धतीनं खेळ मैदानामध्ये चालू आहे. आग ओकणारी फलंदाजी होणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 38 सर्कल मध्ये या चेंडूला गॅदर केलं जातंय. चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत एक सिंगल. 4थ्या चेंडूवरती 1 धाव मात्र त्यानं खर्च केली आहे.
आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 6 धावांची नोंद. एक बाद. परिस्थिती थोडीशी आता विकट होत चाललेली आहे. आदरणीय अजीज जी खरबे साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. अजीज भाई, आपका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता में. यहाँ पे फिर एक बार मजा आ रहा है, क्रिकेट का आनंद लिया जा रहा है. गोलंदाज अजय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा स्वतःला सिद्ध करताना. जबरदस्त गोलंदाजी, वेग, अचूक टप्पा, भेदक मारा. अजयनं मात्र 6 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र आज अडचणीतनं जावं लागेल वहूर संघाला. बेलोली संघानं चांगली पकड या मॅच मध्ये निर्माण केली, पण मॅच अजून संपली नाहीये. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 33 धावांची. 33 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. स्विच ऑन करावा लागेल. इथून मात्र आता ऑनचं बटन दाबावं लागेल. धावा कराव्या लागतील. नेक्स्ट बॉलर अभी है ना रे बॉलर. हाँ इकडे एवढ्याला झोपलं असतं घरी. अडीचला वेगवान चेंडू, वेस्टर्नचा वेध घेणारा हा चेंडू होता. पुन्हा एकदा मिस केलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची शृंखला सुरू आहे. इथून धावा कधी येणार? मेरे करण अर्जुन आएंगे. आता वहूर संघाचे पाठीराखे विचारतात रन कब आएंगे, पण इथे मात्र वाईटचा इशारा. इथे जरूर रन आलाय. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चौकार षटकारांची साथ द्यावी लागेल. मोठे पटके मारण्याची गरज आहे. विजयासाठी 11 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या आहेत. आम्ही एवढ्या लांब वरनं प्रवास करून आलोय या मैदानावरती. पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी आम्ही केली आहे, पण इथे जर या मॅचचा तुम्हाला हकदार व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची गरज. पण पुन्हा एकदा आउट. कॅच मात्र इथे कंप्लीट झालेला आहे आणि हा कॅच इन्स्ट्रक्षकांना अतिशय सुंदरतेनं पकडलाय. नेक्स्ट बॅटर फत पटेल. 10 चेंडू 32 धावांची गरज. 4 मोठे फटके इथे जर का आले या ओव्हर मध्ये किमान 2 तर मजा येईल. आल्या आल्या त्यानं मात्र फाईन लीगचं क्षेत्र निवडलं आणि इथे मारलाय 4 धावांसाठी चौकार. ज्या धावा थांबल्या गेल्या तिथून आता आकार देताना आलेला हा चौकार. बराच वेळानंतर डीजे वाजेल, तांडेल. धावांच्या मदतीनं टोटल 11. 9 चेंडू 28 धावांची गरज. 9 गेंदे 28 रनों की जरूरत. फिर एक बार मौका मिला, दस्तूर भी मिला, लगाया छक्का, किया हक्का बक्का. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. सहा धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती बा टोटल 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच बॉल द्या मैदानामध्ये प्लीज. हा गेलेला चेंडू आलाय. 8 चेंडू 22 धावांची गरज. अजून एक मोठा पटका जर इथून येतोय तर मॅच पुन्हा एकदा वहूर संघासाठी ऑन होईल. ऑन तर तशी झालेली आहे पण स्पीडअप पकडेल. चाय मागवा बरं आता बहुत झाला. 8 चेंडू 22 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट. वाईड चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येनं बा टोटल 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विराट कोहलीची आठवण मात्र इथून केली जातीये. भाई ला जल्दी ला. चाय दे भाई, चाय दे. फिर एक बार जबरदस्त टायमिंग साधलाय. सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ होईल. एक या धावसंख्येनं 19 धावांची नोंद. 7 चेंडू 20 धावांची गरज. इथे जर का मोठा फटका येतोय तर शेवटच्या ओव्हर मध्ये मजा येईल. ट्विस्ट वाढेल. टेन्शन देखील वाढण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही 12 प्रतिनिधी आता उभे राहिलेले आहेत पण या चेंडूवरती एखादा खाली बसेल. सरळ बॅटनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला तर डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने केले फंबल. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. सन्माननीय पाहुणे आमचे या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. नाव काय त्यांचं? या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती टोटल 21. शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज. टिट फॉर टॅट. ठोसा ठोसा. बड़े मंच का बड़ा मुकाबला. डीजे ठोक. अभी तेरी बारी. राकेश मात्रे 6 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज फत पटेल. बॉलर कौन है? राकेश. गेम इज ऑन. राकेश म्हात्रे. फुल टॉस चेंडू. टायमिंग चुकलेलं आहे पण इथे मात्र क्षेत्ररक्षक संधी शोधतायत कॅच पकडण्याची. इथून मात्र 2 धावा कंप्लीट. येणारे 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. 5 गेंदे 16 रनों की जरूरत. फत पटेल इज ऑन अ फायर. राकेशचा चेंडू तिखट मारा होता. परिस्थिती विकट आहे पण या विकट परिस्थितीमध्ये फत पटेल थोडासा अडचणीत आलाय की काय पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. फिर एक बार डॉट गेंद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. राकेश
स्वतःला सांगतोय मी आलोय, मी करू शकतो, मी करून दाखवेल. पण पत पटेल 3 चेंडूवरती 16 धावा आता पूर्ण करणार का? आणखीन एक निर्धाव चेंडू. काय वेग आहे, भेदक मारा इथून केला जातोय. सातत्यानं वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज राकेश. नाम में भी दम है, कामगिरी पण दमदार करतोय. पॉइंटच्या डोक्यावरनं उडवला गेला असं वाटलं होतं. षटकार येतोय की काय, पण इथे मात्र 4 धावा जोडल्या जातील. आता एक चेंडू उरलाय आणि विजयासाठी गरज आहे 12 धावांची. जबरदस्त फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. बघा, ज्या बॅटनं तुम्हाला नाव दिले तिला असं वेदना देऊ नका. जिनी नाव दिलंय तिला असा त्रास दिला तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित अशी संधी पुन्हा एकदा देईल की नाही ही नशिबाची गोष्ट आहे. पण इथे मात्र मॅच जिंकली टीम बेलवली संघानं आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे अजय पाटील. चला नेक्स्ट मॅच. एसी हार्ड संघानं टॉस जिंकलाय. निर्णय